गडचिरोली जिल्ह्यात माओवादी संघटना दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अतिदुर्गम गावांमध्ये काळे झेंडे फडकवण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र यावर्षी गडचिरोली पोलीस दलाने त्यांच्या या मनसुब्यांवर पाणी फेरत 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात तसेच विविध पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन आणि पोलीस मदत केंद्रांवर उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडले। यंदा विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे एकेकाळी नक्षलवाद्यांच्या भीतीने तिरंगा फडकवायलाही धजावत नसलेल्या मरदूर कतरणगट्टा परिसरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी पोलीस पथकासह तालुक्याच्या मुख्यालयापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल व डोंगर दऱ्या पार करत पायदळ पेट्रोलिंगद्वारे अतिदुर्गम मर्दरहूर गावात प्रवेश केला। मुसळधार पावसाची पर्वा न करता पोलीस पथकाने गावात पोहोचून स्थानिक नागरिकांसमवेत घर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ध्वजारोहण केले व स्वातंत्र्य दिन साजरा केला। या उपक्रमामुळे परिसरात वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। दुर्गम भागातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून माओवादी प्रभावाखालील या भागात शांतता व ऐक्याचा संदेश पोहोचवण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले। पूर्वी येथील नागरिक गावकरी स्वातंत्र्य दिनी अत्यंत भयभीत आणि दहशतीत राहायचे, मात्र यावर्षी स्वतः पोलिसांनी त्यांना अभय दिले आणि झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले। गडचिरोलीहून गणेश मोतकुरवार यांची रिपोर्ट।